नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी. मंडळी, आषाढ अमावस्येला आपण घरातले सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची श्रद्धापूर्वक पूजा करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अमावस्येसारख्या अंधाराच्या दिवशीच नेमकी दिव्यांची पूजा ही का म्हणून केली जाते, अन्य दिवशी का नाही? आणि याच दिवशी आषाढ महिना संपतो, श्रावणाची आपल्याला चाहूल लागलेली असते. मग दिव्यांची अमावस्या आणि श्रावण यांचा काही संबंध आहे का? आपल्या आजी आईच्या काळात हा दिवस नेमका कसा साजरा केला जायचा? दिव्यांची पूजा करण्यामागची भावना नेमकी काय होती? आणि या परंपरेतून आपल्या पूर्वजांनी आपल्याला नेमका कोणता सुंदर संदेश दिलेला आहे? आज आपण दिव्यांची पूजा कशी करायची हे पाहणार नाही आहोत, कारण याचे भरपूर व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनेलवर उपलब्ध आहेत. तर दिव्यांची अमावस्या ही परंपरा नेमकी कशी आणि का निर्माण झाली, तिचा श्रावणाशी काय संबंध आहे, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. चला तर मग या छोट्याशा दिव्यापासून सुरू झालेली आपल्या संस्कृतीची ही सुंदर गोष्ट आपण समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या पुराणकथा ऐकण्यासाठी, त्याचबरोबर पूजा अर्चा, व्रतवैकल्ये, सणवार हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनेलवर मिळून जातील. त्यामुळेच म्हटलं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय माता दी किंवा दीपक ज्योती नमोस्तुते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. बघा मंडळी, दिव्यांची अमावस्या म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? तर घरातले सगळे दिवे बाहेर काढायचे, ते स्वच्छ करायचे, छान सजवायचे, त्यांची पूजा करायची आणि मग सगळीकडे दिव्यांचा प्रकाश पसरवायचा. पण जरा विचार करा, अमावस्या म्हणजे चंद्र दिसत नाही अशी काळोखी रात्र. मग याच दिवशी दिव्यांची पूजा करण्याची परंपरा का म्हणून पडली असेल? यामागे केवळ एक पूजाविधी नाही, तर आपल्या पूर्वजांनी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची एक सुंदर कल्पना या दिवसाशी जोडलेली आहे. आषाढाचा महिना संपत आलेला असतो, पावसाळ्याचा जोर वाढलेला असतो आणि त्यानंतर येतो आपल्या सगळ्यांचा आवडता श्रावण महिना. म्हणजेच एका अर्थाने हा दिवस एका पर्वाचा शेवट आणि दुसऱ्या पवित्र पर्वाची सुरुवात यांच्यामधला टप्पा आहे. पूर्वीच्या काळात तर घरातील दिव्यांना खूप जपलं जायचं. आज आपल्याकडे वीज आहे, म्हणजे लाईट आहे, आपण बल्ब लावतो. सुंदर सुंदर दिवेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत जे विजेवर चालतात. पण पूर्वी घरात प्रकाश देणारा मुख्य आधार होता तो म्हणजे तेलाचा दिवा, पंती, समई किंवा कंदील. म्हणूनच दिवा हा फक्त घर उजळवणारी वस्तू नव्हता, तर तो घरातील मंगलतेचा एक भाग देखील होता. आणि म्हणूनच वर्षभर वापरले जाणारे हे दिवे एका विशिष्ट दिवशी स्वच्छ करून, त्यांची पूजा करून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची किंवा आभार मानण्याची ही परंपरा निर्माण झालेली असावी. पण इथेच एक प्रश्न निर्माण होतो, जर दिव्यांची पूजा करायची होती तर हा दिवस आषाढ अमावस्येलाच का म्हणून निवडला गेला, अन्य महिन्यांमध्ये का नाही? आणि याचा श्रावणाच्या आगमनाशी नेमका काय संबंध आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं आपल्या जुन्या ग्रामीण जीवनाकडे आणि आपल्या पूर्वजांच्या परंपरांकडे पाहावं लागेल. ते सुद्धा आपण जाणून घेऊया. मंडळी, आपण पाहिलं की दिव्यांची अमावस्या ही केवळ दिव्यांची पूजा करण्यापुरतीच मर्यादित नाही. आता जरा त्या काळाची कल्पना करा. आज आपल्याकडे घरात बटन दाबलं की लगेच प्रकाश होतो, पण पूर्वी काही असं नव्हतं. घर उजळवण्यासाठी म्हणजे घरामध्ये उजेड येण्यासाठी मातीच्या पंत्या असतील, तेलाचे दिवे असतील, समई किंवा रॉकेलवर चालणारे कंदील यांचाच आधार असायचा. म्हणून घरातला दिवा ही अगदी रोजच्या जीवनातली महत्त्वाची गोष्ट होती. आणि पावसाळ्यात तर दिव्यांची आणखी काळजी घ्यावी लागायची. सगळीकडे ओलावा, घरात अंधार, तेलाचे दिवे, वाती. त्यामुळे आषाढ संपताना घरातील दिवे स्वच्छ करणे, त्यांची निगा राखणे आणि त्यांची पूजा करणे याला फार म्हणजे खरं सांगायचं झालं तर एक वेगळंच महत्त्व होतं. पण या परंपरेचा आणखी एक सुंदर पैलूसुद्धा आहे. मंडळी, आषाढ संपतो, श्रावण सुरू होतो
आणि श्रावण म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये भक्तीचा, उपासनेचा आणि सण उत्सवांचा महिना होय. त्यामध्ये महादेवांची पूजा, सोमवारची व्रतं, नागपंचमी, मंगळागौरी, जराजिवंतिका पूजन अशा अनेक धार्मिक परंपरांनी श्रावण महिना हा भरलेला असतो. म्हणून दिव्यांची अमावस्या जणू काही आपल्याला सांगते, आता घर उजळवा आणि येणाऱ्या श्रावणासाठी मनसुद्धा तयार ठेवा. पण मंडळी, आपल्या आजी आईच्या काळात हा दिवस फक्त दिवे स्वच्छ करूनच संपत नव्हता. घरातले सगळे दिवे एका ठिकाणी मांडून त्यांची आरास केली जायची, त्यांना फुलं वाहिली जायची. त्यामध्ये बाभळीच्या फुलांना, आघाड्याच्या पानांना, दूर्वांना खूप महत्त्व होतं. ज्वारीच्या लाह्या आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जायचा आणि त्या दिव्यांना एक प्रकारे देवत्व देऊन त्यांची पूजा केली जायची. इतर वेळा आपण देवांची पूजा करण्यासाठी दिवा वापरतो, पण इथे दिव्यांची पूजा केली जायची, जणू काही तेच या दिवशी देव आहेत असं समजून. पण नेमके कोणते दिवे मांडले जायचे, त्यांची पूजा कशी केली जायची आणि या दिव्यांमध्ये कोणता दिवा सर्वात महत्त्वाचा मानला जायचा, यामागेही आपल्या जुन्या परंपरेमध्ये एक सुंदर अर्थ आहे. तो आपण लगेच पाहूया. बघा मंडळी, आपल्या घरात आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे पाहतो. त्यामध्ये मातीच्या पंत्या, पितळी समई, निरांजन, लामण दिवा. तर बघा, या प्रत्येक दिव्याची रचना वेगळी, उपयोग वेगळा, पण या सगळ्यांना जोडणारी एकच गोष्ट म्हणजे प्रकाश. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला केवळ प्रकाश देणारी वस्तू मानलं गेलेलं नाही. दिवा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, अज्ञानाचा अंधार दूर करणारा प्रकाश आणि घरात मंगलता आणणारा प्रकाश अशी श्रद्धा आहे. म्हणूनच दिवा लावताना आपण त्याच्याकडे फक्त एक वस्तू म्हणून पाहत नाही, तर देवापुढे दिवा लावतो, संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावतो, सणाच्या दिवशी घराच्या उंबरठ्यावर दिवे लावतो. तसेच एखादं शुभकार्य जरी असलं तरी त्याची सुरुवात ही आपण दीपप्रज्वलन करून मगच करत असतो. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये दिवा हा शुभतेचा एक अविभाज्य असा भाग बनलेला आहे. म्हणूनच दिव्यांच्या अमावस्येला घरातील दिवे एकत्र करून त्यांची पूजा करण्यामागे एक सुंदर भावना आपल्याला दिसते. ज्या प्रकाशाने वर्षभर आपलं घर उजळलं, त्याच प्रकाशाला आज आपण कृतज्ञतेने नमस्कार करायचा. आणि पूर्वीच्या काळामध्ये तर या दिव्यांची विशेष काळजी देखील घेतली जायची. समई किंवा पितळी दिवे असतील तर ते घासून पुसून लख्ख केले जायचे. मातीच्या पंत्या स्वच्छ करून त्यामध्ये तेल आणि वात ठेवली जायची. घरातली लहान मुलंही या तयारीमध्ये सहभागी व्हायची. म्हणजे हा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर तो घरातल्या प्रत्येकाला एकत्र आणणारा दिवससुद्धा होता. पण मंडळी, आता एक रंजक असा प्रश्न, दिव्यांची पूजा करताना इतके सगळे दिवे एकत्र का मांडले जातात? आपण एकच दिव्याची सुद्धा पूजा करू शकतो ना? आणि त्यामागे काही विशिष्ट धार्मिक प्रतिकात्मकता आहे का? याच्या मागची सुंदर कल्पना समजली की दिव्यांची अमावस्या आपल्याला आणखी वेगळ्या अर्थाने समजू लागते. पाहूयात काय आहे ते. मंडळी, दिव्यांच्या अमावस्येला घरातले सगळे दिवे एकत्र करून त्यांची पूजा करण्यामागे एक सुंदर अशी भावना आहे. ज्यांनी वर्षभर आपल्याला किंवा आपल्या घराला प्रकाश दिला त्या दिव्यांप्रती कृतज्ञता, आभार व्यक्त करणं. पूर्वीच्या काळात घरात आजच्यासारखी वीज नव्हती, त्यामुळे संध्याकाळ झाली की घरातला दिवा पेटवणं ही रोजच्या जीवनाचीच एक महत्त्वाची गोष्ट होती. आणि म्हणूनच दिवा हा घराचा केवळ प्रकाश नव्हता, तो घराच्या दैनंदिन जीवनाचा एक अमूल्य किंवा अविभाज्य असा भाग होता. दिव्यांच्या अमावस्येला हे दिवे स्वच्छ करून त्यांना तेलवात लावून फुलांनी सजवून एकत्र मांडलं जायचं. काही ठिकाणी पाटावर दिव्यांची सुंदर आरास केली जायची. लहान मुलांना हे सगळं पाहण्यामध्ये खूप उत्सुकता असायची. घरातल्या महिला दिव्यांची तयारी करत असताना घरात एक वेगळंच उत्सवी वातावरण तयार व्हायचं. आणि मग सगळे दिवे प्रज्वलित झाले की घर सगळं उजळून निघायचं. पण या सगळ्या परंपरेमागे मला सर्वात सुंदर वाटणारी गोष्ट म्हणजे दिव्याची पूजा करताना आपण फक्त बाहेरचा प्रकाश मागत नाही, तर आपल्या आयुष्यातील अज्ञान असेल, नकारात्मकता असेल आणि दुःखाचा अंधार जरी असेल तर तो दूर होऊन आपल्याला ज्ञान, समाधानाचा प्रकाश राहावा अशी भावना आपण व्यक्त करत असतो. आणि म्हणूनच हा दिवस केवळ दिवे लावण्याचा दिवस न राहता एक सुंदर आध्यात्मिक संदेशसुद्धा आपल्याला देतो.
पण अजून एक गोष्ट बाकी आहे. दिव्यांची अमावस्या संपली की लगेच पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होते, जो भगवान शिवांना समर्पित आहे. मग आपल्या पूर्वजांनी या 2 दिवसाच्या मध्ये असा सुंदर प्रकाशाचा सण का म्हणून ठेवलेला असेल? श्रावणाच्या सुरुवातीशी दिव्यांचा हा संबंध नेमका आपल्याला काय सांगतो हे समजून घेतल्यावर या दिवसाकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून जाईल. बघूयात काय सांगतं आपल्याला हे. तर मंडळी, आषाढ अमावस्या संपते, त्यानंतर श्रावण सुरू होतो. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये श्रावण म्हणजे भक्तीचा आणि मांगल्याचा महिना. पाऊस, हिरवाई, मंदिरामध्ये होणारा घंटानाद, सोमवारची शिवपूजा, व्रतवैकल्ये, नागपंचमी, मंगळागौरी, नारळी पौर्णिमा, जरा जिवंतिका पूजन आणि बरंच काही. सगळीकडे एक वेगळंच चैतन्य असतं आणि या पवित्र महिन्याच्या स्वागताआधी येते दिव्यांची अमावस्या. म्हणून या दिवसाकडे केवळ एक पूजा म्हणून न पाहता श्रावणाच्या आगमनाची एक सुंदर पूर्वपीठिका म्हणून सुद्धा पाहता येतं. जणू आषाढाच्या शेवटी आपण आपल्या घरातला प्रकाश पुन्हा जागवतो आणि मग त्या प्रकाशात श्रावणाचं अत्यंत उत्साहाने स्वागतसुद्धा करतो. पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात यायला हवी. दिव्यांची अमावस्या म्हणजे असं केलं तरच श्रावण चांगला जाईल अशी भीती किंवा अंधश्रद्धा मुळीच नाही, तर आपल्या पूर्वजांनी जपलेली प्रतिकात्मक आणि भावनिक परंपरा आपण लक्षात घ्यायला हवी. अंधारानंतर प्रकाश म्हणजे जुनं संपून नवं सुरू होणं आणि घरासोबत मनही स्वच्छ ठेवण्याची आठवण. म्हणूनच कदाचित या दिवसाचा संदेश इतका सुंदर वाटतो. आपण घरातले दिवे स्वच्छ करतो, पण त्याचवेळी आपल्या मनात साचलेला राग, मत्सर, नकारात्मकता यांचाही थोडासा विचार केला तर. कारण घरात 100 दिवे लावले पण मनामध्ये अंधारच राहिला तर त्या प्रकाशाचा अर्थच काय? आणि म्हणूनच मला वाटतं दिव्यांची अमावस्या आपल्याला बाहेरचा दिवा पेटवण्यापेक्षा आतला दिवा पेटवण्याची आठवणच करून देते. पण मंडळी, आपल्या आजी आईच्या काळात हा दिवस नेमका कसा साजरा केला जायचा? आज आपण जे काही करतो त्यापेक्षा त्या काळच्या परंपरेमध्ये काही वेगळं होतं का? तो सुंदर आठवणींचा भाग आपण लगेच पाहूयात. मंडळी, आज आपण दिव्यांची अमावस्या म्हटलं की दिवे स्वच्छ करतो, त्यांची पूजा करतो आणि काही वेळात सगळं काही आटोपतं. पण आपल्या आजी आईच्या काळात हा दिवस फक्त गरजेपुरता किंवा पूजेपुरता नव्हता. त्याची तयारीच काही दिवस आधीपासून सुरू व्हायची. घरात असलेल्या समया, निरांजनं, पितळी दिवे, पणत्या सगळ्या बाहेर काढल्या जायच्या. वर्षभराच्या वापरामुळे त्यांच्यावर तेलाचा थर जमलेला असायचा. मग त्या घासून पुसून अगदी लख्ख केल्या जायच्या. मातीच्या पणत्या असतील तर त्या स्वच्छ करून ठेवायच्या. नवीन वाती तयार करायच्या. तेल किंवा तूप तयार ठेवलं जायचं आणि घरातल्या मुलांना मात्र या सगळ्या तयारीची खूप मजा वाटायची. पाटावर रांगोळी काढली जायची, त्यावर दिव्यांची आरास केली जायची, फुलं वाहिली जायची आणि मग एक एक दिवा प्रज्वलितसुद्धा केला जायचा. एक दिवा पेटला की मग दुसरा, मग तिसरा आणि काही क्षणांतच घरभर दिव्यांचा प्रकाश पसरायचा. त्या काळात विजेचा लखलखाट नव्हता, मोठमोठ्या सजावटीच्या लाईट्स नव्हत्या, पण त्या छोट्याशा पंतीच्या प्रकाशामध्ये घरातलं वातावरणच बदलून जायचं. आणि कदाचित म्हणूनच त्या दिव्यांची आठवण आजही तितकीच तेवढीच खास आहे. कारण तो फक्त दिवा नव्हता, त्यात घरच्या माणसांची मेहनत होती, परंपरेची आठवण होती आणि एकत्र सण साजरा करण्याचा आनंद होता. आज आपली घरं तर आधुनिक झाली, दिव्यांचे प्रकारही त्यामुळे बदलले, पूजेच्या पद्धतीसुद्धा काही प्रमाणात आपण बदलून घेतल्या, पण त्या छोट्याशा दिव्यामागची भावना मात्र आजही तशीच आहे. घर उजळावं आणि त्याबरोबर आपलं मनही उजळावं. आणि म्हणूनच कदाचित दिव्यांची अमावस्या आजही इतकी सुंदर वाटते. पण या दिवशी दिव्यांना नैवेद्य म्हणून नेमकं काय दाखवलं जातं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात ही परंपरा सारखीच आहे का, ते आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात पाहूया. तर मंडळी, दिव्यांच्या अमावस्येला वेगवेगळ्या घरांमध्ये परंपरा थोड्याफार वेगळ्यासुद्धा असतात किंवा असू शकतात. कुठे दिव्यांची सुंदर आरास केली जाते, कुठे समई आणि निरांजनाची पूजा केली जाते, तर कुठे घरातल्या सर्व पंत्या एकत्र करून त्यांना फुलांनी सजवलं जातं. नैवेद्यातही प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार फरक असतो. म्हणून याच पद्धतीने केलं पाहिजे, नाहीतर पूजा पूर्ण होत नाही असं म्हणण्यापेक्षा आपल्या घरची परंपरा आणि श्रद्धा जपणं फार महत्त्वाचं. पण या सगळ्या पलीकडे या दिवसाचा एक सुंदर असा संदेश आहे. आपण दिव्याची पूजा करतो कारण प्रकाशाला आपल्या जीवनामध्ये विशेष स्थान दिलं आहे.
अंधार कितीही असला तरी पण एक छोटासा दिवा त्याला आव्हान देऊ शकतो. आणि म्हणून कदाचित आपल्या पूर्वजांनी या अमावस्येला दिव्यांना इतकं महत्त्व दिलं असावं. आषाढ संपतो, श्रावण येतो, निसर्ग हिरवा होतो, सणांची सुरुवात होते आणि त्याआधी आपण आपल्या घरात दिवे प्रज्वलित करतो. म्हणजेच जुन्या काळाची आठवण जपत नव्या महिन्याचं स्वागत प्रकाशाने करतो. म्हणून यावर्षी दिव्यांची अमावस्या साजरी करताना फक्त घरातले दिवे स्वच्छ करू नका, काही क्षण स्वतःसाठी सुद्धा काढा. मनातला एखादा राग असेल तर तो सोडून द्या, एखाद्या व्यक्तीशी प्रेमाने बोला आणि स्वतःला एक छोटासा प्रश्न अवश्य विचारा, माझ्या आयुष्यातला कोणता अंधार मला या दिव्याच्या प्रकाशाने दूर करायचा आहे. कारण शेवटी दिवा बाहेर उजेड देतो, पण त्याचा खरा अर्थ आपल्याला तेव्हाच उमगतो जेव्हा तो आपल्या मनातही प्रकाश निर्माण करतो. चला तर मग या दिव्यांच्या अमावस्येला आपल्या घराबरोबरच आपलं मनसुद्धा उजळवूया. तर आपल्याला दिवा जणू काही हा संदेश देतो बघा. दिवा म्हणे वातीला सांग मानव जातीला, दिवा म्हणे वातीला सांग मानव जातीला, सुखदुःखात सुद्धा राहू एकमेकांच्या साथीला. तर मंडळी, शुभ दीप अमावस्या, श्रावणाच्या आगमनासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली माहिती ते कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांनासुद्धा दीप अमावस्येचं रहस्य कळून जाईल. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.